नमस्कार. जेबीजी सातारा हाफ हिल मॅरेथॉन प्रस्तुत फोर्थ लाईव्ह सेशन मध्ये मी भाग्यश्री ढाणे आपणा सर्वांचं स्वागत करते. मागच्या वेळेचा आपला तिसरा सेशन जो डाएट आणि न्यूट्रिशन बद्दलचा होता तो तुम्ही सर्वांनी बघितलाच असेल. जर बघितला नसेल तर तो आपल्या युट्यूब चॅनेलवरती अवेलेबल आहे. आजचा आपला जो सेशन आहे त्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत की योगामुळे रनिंगला कोणते फायदे होतात आणि योगा रनिंग करताना करावा का. तर आजच्या ह्या भागामध्ये आपल्याला ह्या योगाविषयीचे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सातारा हाफ हिल मॅरेथॉनचे सभासद डॉक्टर राजेश शिंदे लाभलेले आहेत. तर मी राजेश शिंदे सर तुमचं स्वागत आहे. नमस्कार. 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 राजेश शिंदे सर हे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि गेले 20 वर्ष सातारमध्ये योगाचीही प्रॅक्टिस करतात. प्लस सर प्रोफेशनली स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळं त्यांची ती पण प्रॅक्टिस चालू आहे. सरांच्या विषयीचं जर आपल्याला आणखीन माहिती सांगायची झाली तर सरांनी गोवा आयर्नमॅन कंप्लीट केलेली आहे. सरांनी अनेक रनिंगचं पेसर म्हणून काम केलेलं आहे. स्वतः त्यांनी अनेक हाफ आणि फुल मॅरेथॉन जे आहेत ते केलेले आहेत. सर उत्तम ट्रेकिंग करतात. सरांनी YCB 6th लेवलची जी आयुष ची परीक्षा असते तर तीही दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला म्हणता येईल की ते योगामध्ये तर एक्सपर्ट आहेतच, प्लस त्यांचा रनिंगचा एक्सपिरियन्स जो आहे तो पण खूप चांगला आहे. तर सर आजच्या ह्या सेशन मध्ये आम्हाला अनेक योगाचे वेगवेगळे प्रकारही बघायला मिळतील आणि योगाविषयीची माहितीही मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. तसेच हे योगाचे प्रकार जे आहेत ते प्रात्यक्षिकरित्या आपण दाखवणार आहोत आणि हे दाखवण्यासाठी म्हणून आज आपल्या सातारा हाफ हिल मॅरेथॉनच्या सभासद असणाऱ्या पायल विभूते मॅडम ह्या इथे आलेल्या आहेत. नमस्कार मॅडम. आणि पायल मॅडम ज्या आहेत त्या गेले अनेक वर्ष योगा करतात. तर त्या ह्या आसनं जी आहेत ती तुम्हाला या लाईव्ह सेशन मध्ये बघायला मिळतील. नमस्कार सर. तर आता आपण हा पहिला जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे वळूया की जेणेकरून आपल्याला योगाविषयीची माहिती घेता येईल. आपल्या 16 वीक्सचं जे काही शेड्यूल आहे जे आपण सातारा हाफ हिल मॅरेथॉननी तुम्हाला दिलेलं असेल तर त्या सेशन मध्ये पण तुम्ही बघितलं असेल की त्याच्यामध्ये पण योगाला आपण महत्व दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण काही ब्रीदिंग सेशन्स किंवा काही सूर्य नमस्काराच्या साठीचे सेशन्स ठेवलेले आहेत. एक्सरसाइज मध्ये पण काही स्ट्रेचिंगचे सेशन्स जे आहेत तर ते ठेवलेले आहेत. याचा अर्थ असा की आपल्या रनिंगच्या फॉर्म मध्ये योगाचे सेशन जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत आणि म्हणूनच असे अनेक प्रश्न आपल्याला गेल्या वेळच्या ह्याच्यामध्ये विचारले गेले आणि त्याच्यासाठी आपण हा खास एपिसोड तयार करत आहोत. तर सर माझा पहिला प्रश्न जो आहे तो हा आहे की ज्या वेळेला लोक धावतात त्यावेळेला स्टॅमिना वाढवण्यासाठी म्हणून योगाची त्यांना मदत होते का आणि ती कोणत्या प्रकारे होते? निश्चितच योग आणि रनिंग हे एकामेकाला व्यवस्थित कॉम्प्लिमेंट करतात. म्हणजे योग केल्यामुळे रनिंग मधला जो एन्ड्युरन्स, स्टॅमिना किंवा परफॉर्मन्स आहे तो निश्चितच उंचावतो. योगमुळे शरीरामध्ये फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकता वाढते. योगाचा दुसरा जो भाग आहे तो म्हणजे ब्रीदिंगमुळे काय होतं की ऑक्सिजनची मात्रा शरीरात वाढते. त्यामुळे तुम्ही धावताना जास्त डिस्टन्स व्यवस्थित रन करून व्यवस्थित ऑक्सिजन मिळाल्यामुळे तुमचा स्टॅमिना टिकून राहतो आणि तुम्ही जास्त डिस्टन्स एन्ड्युरन्स तुमचा वाढतो. आता नियमित जे योगा करतात किंवा प्राणायाम करतात तर त्यांचं निश्चितच जे अंतर आहे रनिंग मधलं तेही वाढतं आणि ते कम्फर्टेबली पळू शकतात, कारण त्यांचं ब्रीदिंग हे चालू राहतं शेवटपर्यंत व्यवस्थित. तर निश्चितच परफॉर्मन्स स्टॅमिना हा वाढतो. आता तुम्ही हे जे परफॉर्मन्स आणि स्टॅमिना वाढतो असं सांगितल्यानंतर आणखीन एक प्रश्न येतो की धावल्यानंतर बऱ्याचदा हॅमस्ट्रिंग किंवा काफ मसल जे आहेत तर त्यांच्यावरती एक ताण येतो. तर आता हा जो काही येणारा ताण आहे तर तो ताण कमी करण्यासाठी म्हणून योगा काही मदत करतो का? निश्चितच. धावण्यानंतर बऱ्याच वेळा जे रनर्स आहेत त्यांच्या हॅमस्ट्रिंग्स असतील, क्वाड्स असतील किंवा इवन ग्लूट्स किंवा काफमध्ये एक प्रकारचा स्टिफनेस येतो, ज्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड वाढलेलं असतं, टाइटनेस येतो. तर तो कमी करण्यासाठी काही आपण आसनं याच्यात देऊ शकतो, जसं की अर्ध उत्तानासन आहे, पश्चिम उत्तानासन आहे किंवा अधोमुख
श्वानासन आहे, ही आसनं आपण करून स्नायू जे आहे त्यांना थोडा ताण देऊन हलकासा रिलॅक्स करू शकतो. इवन जेव्हा आपण लांब डिस्टन्स जेव्हा पळून येतो त्यावेळेला हे सगळे आसने करून आपण तो ताठरपणा जो आहे तो कमी करू शकतो. त्याविषयी आपण थोडा डेमो आता नाही, मग बघू. आपण एखादं आसन दाखवलं तर बरं पडेल. निश्चितच ते आपण पायल मॅडम कडनं बघून घेणार आहोत. तर पहिलं जे आसन आहे ते अर्ध उत्तान आसन आहे. तर याच्यामध्ये हे आसन करताना सुरुवातीला उभं राहायचंय दंडस्थितीमध्ये आणि मग श्वास घेत घेत हात वरती जातील आणि श्वास सोडत सोडत कमरेतनं खाली 90 डिग्री मध्ये वाकायचा आहे आणि हात मग गुडघ्यावरती ठेवून समोर लक्ष असेल. याच्यामध्ये ज्यांना गुडघे सरळ ठेवता येतील त्यांनी गुडघे सरळ ठेवायचे, ज्यांना थोडे वाकून रिलॅक्स वाटत असेल तर त्यांनी तसं पण करता येईल. अशा ही अंतिम स्थिती आहे. याच्यामध्ये 15 सेकंद 30 सेकंद थांबून मग श्वास घेत घेत आसन सोडायचंय, वर यायचंय परत पूर्वस्थितीमध्ये आणि हात खाली घ्यायचे. खूपच छान. दुसरं आसन आपण डेमो बघणार आहोत ते आहे पश्चिमोत्तानासन. हे बसून करावयाचं आसन आहे. बसल्यानंतर जी सावधान स्थिती आहे ती आपण पाहतोय. याच्यामध्ये गुडघ्यामध्ये पाय सरळ राहत आहेत, हात दोन्ही बॉडीच्या बाजूने सरळ, हाताचे तळवे जमिनीवर ठेवलेले आहेत, लक्ष समोर आहे. आता याच्यामध्ये सुरुवातीला पुन्हा श्वास घेत घेत हात वरती जातील आणि श्वास सोडत सोडत पुढं वाकायचं आहे. आपले पायाकडे आपले हात जातील, कपाळ जे आहे ते गुडघ्याकडे येण्याचा प्रयत्न करत आहे. आता पायाला म्हणून नेहमी रेग्युलर व्यायाम किंवा योग करतायत त्याच्यामुळे त्यांना हे इझिली जमतंय, पण काही जणांचे हात जे आहेत ते पायापर्यंत जाणार नाहीत. मग त्या स्थितीमध्ये कसं करायचंय ते दाखवा मॅडम. हळूहळू पल्स घेत घेत तुम्ही खाली जायचंय आणि जितकं खाली जाता येईल, हात समजा पायापर्यंत नाही पोहोचत तर तुम्ही घोट्यापर्यंत घ्या किंवा गुडघ्यापर्यंतच घ्या. हा, आणि ज्यांना पाय अगदी सरळ ठेवायचा त्रास होत असेल त्यांनी थोडं गुडघा थोडासा वाकवला किंवा गुडघ्याखाली पिलो जरी घेतली तरी चालेल. अशा पद्धतीने ह्या स्ट्रेचिंग करायचंय आणि मग पुन्हा श्वास घेत घेत वरती यायचं. आता बॉडीचा जो पश्चिम भाग आहे म्हणजे जो समोरचा भाग आहे त्याला पश्चिम भाग, पूर्व भाग म्हणतात आणि पाठीकडचा आहे तो पश्चिम भाग आहे. त्यामुळे पश्चिम भाग हा ताणला जातो, म्हणजे पाठीचे स्नायू ताणले जातात. त्याचप्रमाणे हॅमस्ट्रिंग जे आहेत ते ताणले जातात या आसनामध्ये. तिसरं आसन आपण जे मगाशी बोललो ते म्हणजे डाऊनवर्ड फेसिंग डॉग म्हणतो आपण त्याला, किंवा योगाच्या भाषेमध्ये पर्वतासन म्हटलं जातं. तर ते कसं करायचं ते पाहूया. पूर्वस्थितीमध्ये जसं आपण हाय प्लँक मध्ये असतो तसं आपण यायचंय आणि मग मागे टाचा टेकवण्याचा प्रयत्न करायचा आणि हनवटी जी आहे ती तुमच्या छातीच्या खोबणीमध्ये बसेल आणि जास्तीत जास्त आपली पाठ जी आहे ती खाली ढकलायचा प्रयत्न करायचा. लक्ष आपलं पायाकडे राहील आणि ह्या सगळ्या आसनांमध्ये श्वासोश्वास तुमचा अंतिम स्थितीमध्ये चालू ठेवायचा, तो रोखायचा नाहीये. याच्यामध्ये पण हॅमस्ट्रिंग चांगले व्यवस्थित स्ट्रेच होतात, पाठीचे मसल पण चांगले स्ट्रेच होतात, इवन खांद्याचे मसल पण याच्यामध्ये खूप छान स्ट्रेच होतात. आसन सावकाश सोडा, समोर येऊन. आता हे तर तुम्ही खूप छान सर मार्गदर्शन करताय की काफ मसलच्या साठी आणि ऍक्च्युअली पाठीवरचा ताण कसा कमी करायचा आहे. आता ह्याच्याशी रिलेटेड पुढचा प्रश्न आहे की एक IT सिंड्रोम किंवा आम्ही असं ऐकतो की शिन स्प्लिट ह्या एक कॉमन रनिंग इंजुरीज आहेत. तर आपण योगाचा मदत घेऊन ह्या इंजुरीज पासून कसं वाचू शकतो किंवा ह्या इंजुरीज कमी होतील ह्याच्यासाठी आपण कोणती योगासनं केली पाहिजेत? बेसिकली आता मी इथे सांगू इच्छितो की रनिंग जो आहे तो 2 डायमेन्शन मध्ये होणारा व्यायाम आहे. बरोबर. आणि योगा जो आहे तो 3 डायमेन्शन मध्ये आहे. त्यामुळे कंटिन्युअसली जेव्हा तुम्ही रनिंग करता त्यावेळेला बॉडीमध्ये किंवा स्नायूंमध्ये इम्बॅलन्स किंवा जे मसल्स वापरले जात नाहीत ते वीक होऊन तुमची नंतर बॉडी थोडीशी इकडे तिकडे स्विंग होऊ शकते आणि त्याच्यामुळे इंजुरीज वाढू शकतात. म्हणजे बॉडीचा बॅलन्स जाऊ शकतो. पण योग केल्यामुळे जे आपण स्नायू रनिंग मध्ये वापरत नाहीत त्यांचाही थोडासा व्यायाम होतो आणि त्यामुळे ओव्हरऑल फॉर्म टिकून राहतो. पण ह्याच्यासाठी मग तुम्ही कोणतं असं योगासन सजेस्ट कराल का की तुम्ही खास हे योगासन करा ज्याच्यामुळं IT सिंड्रोम किंवा शिन स्प्लिट्स ह्याच्यासारखे इंजुरीज कमी होतील? बरोबर.
तर आयटी बँड जो आहे तो तुम्हाला माहिती आहे की तो कमरेपासून तो गुडघ्यापर्यंत एक कठीण स्नायू असतो. तो जास्त रनिंग केल्यामुळे तो टाईट होतो आणि त्यामुळं गुडघ्यापाशी तुम्हाला वेदना होतात. तर हे होऊ नये आणि झाल्यानंतर पण त्याच्यावरती काही आपल्याला आसनं करता येतात, जसे की त्रिकोणासन आहे, वीरभद्रासन नंबर 1 आहे किंवा इव्हन होऊ नये म्हणून रनिंग सुरू करायच्या आधी तुम्ही गौमुखासन करू शकता किंवा अर्धमच्छिंद्रासन किंवा बालासन करू शकता. त्याचप्रमाणे शिन स्प्लिट्स आपण बोललात, तर त्या पण एक वेदना देणारा एक त्रास होऊ शकतो, ज्याच्यामध्ये नडगीच्या तिथे तुम्हाला खूप पेन जाणवतात. शिन ओके. स्प्लिट्स त्याला म्हणतात. तर बरेच रनरला हाही त्रास होतो. याच्यामध्ये पण तुम्ही काही मसल्स आहेत, जसे की टिबियालिस अँटीरियर आहे, जो समोर आहे, किंवा जर काफ मसलमध्ये गॅस्ट्रोक्निमस किंवा सोलियस मसल आहे, तर ह्यांना स्ट्रेच करायचं आणि स्ट्रेंथनिंग केलं तर तुम्हाला शिन स्प्लिट्स होणार नाहीत. तर त्याच्यामध्ये काही आसनं आहेत, जसं की डाऊनवर्ड फेसिंग डॉग आपण जे पाहिला तो, किंवा बालासन आहे, पुढे आपण पाहणार आहोत, चाइल्ड पोज म्हणतो आपण. तर ते केल्यानंतर हे दोन्ही जे त्रास आहेत, आयटी बँड सिंड्रोम आणि शिन स्प्लिट्स, तर ते तुम्ही टाळू शकता. आता त्याच्याविषयी पण 1-2 डेमो आपण पाहूया. तर पायल मॅडम तुम्हाला पहिल्यांदा त्रिकोणासन चे डेमो देतील. त्रिकोणासनामध्ये जे पोश्चर आहे बॉडीचं ते त्रिकोणाप्रमाणे होतं. पायामध्ये थोडंसं जमल तेवढं कम्फर्टेबली अंतर घ्यायचं आहे. नंतर उजव्या साईडला आपण करणार आहोत पहिल्यांदा, त्यामुळे उजवा पाय जो आहे तो 90 डिग्रीमध्ये टर्न करून घ्यायचा. हात वरती समस्थितीमध्ये घ्यायचा. हाताचे तळवे पहिल्यांदा समोर फेस करायचे आणि मग जो पाय आपण वळवलाय त्याच्याकडे झुकायचं कमरेमधून. घोट्याच्या मागे हात लावायचा आहे. खालचा आणि वरचा हात एका रेषेमध्ये ठेवायचे आणि तुमची नजर जी आहे ती मान फिरवून वरच्या बोटाकडे तुमची नजर ठेवायची. साधारण ही अंतिम पोज मध्ये आपण 15 ते 30 सेकंद सुरुवातीला थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. बॅलन्सिंग साठी आणि कमरेचे जे साईडचे मसल्स आहेत, जे कोर म्हणू शकतो आपण, तर त्यांना पण चांगला ह्यानी स्ट्रेंथनिंग होतं. आणि आयटी बँड किंवा शिन स्प्लिट्स वगैरे याच्यामध्ये पण उपयोग होतो. सावकाश आता वरती यायचंय, हात खाली घ्यायचे. दुसऱ्या साईडने पण अशा पद्धतीने आपण करू शकतो. आता आपण वीरभद्रासन नंबर 1 हे आसन बघणार आहोत. तर आता पायामध्ये थोडं अंतर कम्फर्टेबली घ्यायचं, पुढे मागे. मागचा पाय जो आहे तो थोडा टर्न करायचा, जेणेकरून तुमचा बॅलन्स राहील. ओके. आणि आता श्वास घेत घेत, समोरचा पाय जो तो गुडघ्यात वाकलेला आहे, श्वास घेत घेत हात वर आणि वर किंवा थोडंसं मागच्या साईडला तुमचं हेड टर्न होईल. पाठीला छानसा असा कर्व येईल आणि त्याचे मसल्स पण स्ट्रेच होतील. वा, छानच. सावकाश श्वास सोडत खाली. बेसिकली हा आयटी बँड सिंड्रोम साठी चांगला व्यायाम प्रकार. सर, आता जो पुढचा प्रश्न आहे, तर तो प्रश्न असा आहे की योगाचे अनेक प्रकार आहेत. तर ज्या वेळेला रनर्स योगा करतात, तर त्यावेळेला धावपटूंनी विन्यास योग नावाचा जो योग आहे, त्याच्यासारखा एखादा डायनॅमिक योग करावा का येन सारखा एखादा स्टिरिओ टाईप योग करावा? तर ह्याच्याविषयी तुम्ही काय तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपण ब्रॉडली 2 कॅटेगरीज करू शकतो, की एक मेडिटेटिव्ह योगा आहे आणि अच्छा. दुसरा डायनॅमिक योगा आहे. मेडिटेटिव्ह योगामध्ये येईन येईल किंवा रिस्टोरेटिव्ह टाईप मध्ये योगा येईल, आणि डायनॅमिक जो आहे त्याच्यामध्ये विन्यास फ्लो योगा आहे किंवा अष्टांग आहे किंवा हठ योगा आहे किंवा पॉवर योगा आपण ऐकून आहोत. तर ते सगळे डायनॅमिक मध्ये येतात. तर हे दोन्हीचाही समतोल रनरनी राखला पाहिजे. जेव्हा तुमचं रनिंग शेड्यूल आहे, आता आपण देतोय आठवड्याचं शेड्यूल, जेव्हा तुमच्या शेड्यूल मध्ये ज्या ठिकाणी रन हलके आहेत, अच्छा, म्हणजे थोडाच रन डिस्टन्स आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही रेस्टोरेटिव्ह योगा करा. ज्या दिवशी बऱ्यापैकी रेस्ट आहे, काहीच नाहीये, जसं की शनिवार आहे किंवा शुक्रवारी तुम्ही जर रेस्ट घेणार असेल, तर त्यावेळी तुम्ही डायनॅमिक योगा करा. साधारण अशा पद्धतीने तुमचं शेड्यूल ठेवा. ओके.
आणि मग आता सर त्याच्याशीच रिलेटेड पुढचा प्रश्न आहे की आता योगाचा सराव जो आहे तो आठवड्यातून किती वेळा करावा की जेणेकरून रिकव्हरी जी आहे ती चांगली होईल, म्हणजे रनिंग मध्ये जो काही आलेला मसल्स वरती स्ट्रेस असेल तर तो स्ट्रेस रिलीज होण्यासाठी आणि त्या रिकव्हरीसाठी मदत होईल. तर ह्याच्यासाठी आठवड्यातून रनर्सनी साधारण किती दिवस किंवा कसा योगा करावा, तर ह्याविषयी काही सांगाल का? आता जी लोक अगदी सुरुवात करतायत, हा बिगिनर्स आहेत, हा बऱ्याच लोकांना असंही माहित नाही की योगा करावा रनिंग बरोबर. तर निश्चित योगा करावा, कारण तो एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की क्रॉस ट्रेनिंग आहे. हा शिवाय तुमची रिकव्हरी, इंजुरी फ्री राहणे आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स, एन्ड्युरन्स आणि स्टॅमिना वाढण्यासाठी खूप उपयुक्त आहे. ओके. तर याच्यामध्ये आठवड्यातून तुम्ही सुरुवातीला साधारण 2 ते 3 दिवस योगाला देऊ शकता. हम्म. आणि पुढं पुढं तुम्ही जसा त्याच्यामध्ये रुळाल किंवा तुम्ही जरा सीझन रनर हो व्हाल, हा तर हा तुम्ही रोज पण साधारण एक 15 मिनिट ते अर्धा तास हा तुम्ही ह्या योगा साठी द्यावा असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे आपलं रनिंग शेड्यूलही बिघडणार नाही आणि 2-3 वेळा योगाही होईल. तर मेडिटेशन तेवढं करा किंवा छोटे योग प्रकार जे आहेत ते केले पाहिजेत. आता सर जसं आता तुम्ही सांगितलं की मेडिटेशन केलं पाहिजे, म्हणजे मेडिटेशन करतोय म्हणजे थोडक्यात श्वास जो आहे तो सुधारण्यासाठी मदत करतोय. तर आता ह्याच्याशीच रिलेटेड पुढचा प्रश्न आहे की श्वासोश्वास जो आहे तर तो सुधारण्यासाठी म्हणून योग कसा उपयोगी आहे? आणि ज्या वेळेला आपण रनिंग करतोय तर त्यावेळेला रनिंगच्या वेळेला कोणते प्राणायामाचे प्रकार जे आहेत ते खास करून आपण केले पाहिजे? तर प्राणायाम तुम्ही म्हटलात, म्हणजे प्राणायामामुळे काय होतं की फुफ्फुस जे आहे तुमचे ते चांगले कार्यक्षम होतात. अच्छा. त्याच्यामध्ये ऑक्सिजन धारण करायची क्षमता वाढते. बरोबर. त्याशिवाय CO2 वॉश होतो आणि हम्म. याच्यामुळे बॉडीला एक एनर्जी मिळते. तिची समजा एखाद्या रनाने व्यवस्थित श्वास नाही घेतले हा तर त्याला एनर्जी निर्माण होणार नाही. जरी त्याच्या अंगामध्ये ग्लुकोज असेल किंवा हे असेल तर ते युटिलाइज होण्यासाठी ऑक्सिजन लागतो. मग त्याला दम लागेल का दम लागेल, त्याला जाताना? हा दम लागेल किंवा पायामध्ये क्रॅम्प्स येतील तर त्यांनी व्यवस्थित श्वासोश्वास नाही घेतला तर. आणि बेसिकली आपलं हिल आहे, हिल मध्ये तर हा प्रॉब्लेम येणारच आहे ना की तुम्हाला श्वास जो आहे तो व्यवस्थित मेंटेन करावा लागेल. अच्छा. तर यासाठी काही प्रकार आहेत, जसं की अनुलोम विलोम आहे किंवा हा भस्त्रिका आहे किंवा सूर्यभेदी प्राणायाम आहे. तर हे तुम्ही जर केलेत तर निश्चितच त्याला जो धावपटू आहे त्याला याचा बेनिफिट मिळेल. मग पायल मॅडम आपल्याला एखादं त्याच्यातला काही डेमो दाखवतील का? निश्चितच दाखवतील तर 100%. सुरुवातीला आपण जे बोललो तो अनुलोम विलोम जो आहे हा हा समशीतोष्ण प्राणायाम आहे. तर तो कसा करायचा तो पाहूया. याच्यामध्ये हे एक मेडिटेटिव्ह पोस्चर आहे, जसं की पद्मासन असेल किंवा हे सुखासन आहे, यात बसायचंय आणि अल्टरनेट नॉस्ट्रिल्सनी श्वासोश्वास करायचा. सुरुवातीला उजवी बंद करून डावीने श्वास भरायचा. सावकाश श्वास भरून पूर्ण श्वास भरल्यानंतर ती नॉस्ट्रिल बंद करायची, डावी नॉस्ट्रिल, आणि उजव्या नॉस्ट्रिलनी श्वास सोडायचा आहे. नंतर मग त्याच नॉस्ट्रिलनी उजव्या नॉस्ट्रिलनी श्वास भरायचा आणि मग डाव्या नॉस्ट्रिलनी सोडायचा. पुन्हा डाव्या साईडनी भरायचा वा. आणि उजव्या साईडनी सावकाश सोडायचा. अच्छा, म्हणजे दोन्ही नॉस्ट्रिल्स जे आहेत ते दोन्ही नॉस्ट्रिल्स जे आहेत त्याचा उपयोग करायचा आणि करताना एकदा एका नॉस्ट्रिल्सनी तुम्हाला ब्रीदिंग करायचंय आणि दुसऱ्या नॉस्ट्रिल्सनी त्याच्यातून एक्झेल करायचं. याच्यामध्ये कसं आहे की पूरक आणि रेचक आपण म्हणतो. तर पूरक आणि रेचक दोन्ही पण एकसारखे एक ड्युरेशननी हवेत, किंवा रेचक जो आहे म्हणजे श्वास सोडायची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी पूरकापेक्षा लेंदन करायची, वाढवायची. अच्छा, म्हणजे श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडण्याचा वेळ जो आहे जास्त करायचा आहे तुम्हाला. म्हणजे इव्हन रनिंग करताना पण तुम्ही लक्षात ठेवा की तुमचा श्वास जो आहे तो पूर्ण बाहेर पडला पाहिजे. एक्झेल जो आहे तो चांगला व्हायला पाहिजे. अच्छा, म्हणजे एक्झेल चांगला झाल्यानं पण शरीरावरती एनर्जी वाढण्यासाठी मदत होते, पूर्ण वॉशआउट होतो कार्बन डायऑक्साइड आणि तुम्ही पुढचा श्वास व्यवस्थित घेऊ शकता. बर. तर हा जो आहे हा अनुलोम विलोम आहे. दुसरा जो प्रकार आहे तो भस्त्रिका प्राणायाम आहे. तो कसा करायचा तो पाहूया. याच्यामध्ये मॅडम श्वास घेताना हात वरती जातोय आणि जेव्हा हात खाली घेतोय तेव्हा फोर्सफुली श्वास बाहेर टाकला जातो. ह्याच्यामध्ये बेसिक काय जो आहे की फोर्सफुल इनहेलेशन एक्झलेशन आहे भस्त्रिकेमध्ये.
ह्याच्यामुळं फायदा काय होतो सर भस्त्रिका केल्यामुळे पण? भस्त्रिका केल्यामुळं जो श्वसन मार्ग आहे याच्यामध्ये समजा काही म्युकस असेल किंवा हा काही अलर्जन्स असतील, हा तर ते निघून जातात आणि जे श्वसन मार्ग आहेत, ब्रॉन्कस आणि ब्रॉन्क्युल्स असतील, ते हम्म, ओपन होतात. तर हा जो प्रकार आहे, तो तुम्ही धावण्याच्या आधी समजा 5 मिनिटं जर केला, तर हा तुम्हाला बिलकुल धावताना दम लागणार नाही. तुम्ही अच्छा अनुभव घेऊन बघा याचा, हा की 5 हा मिनिटं भस्त्रिका करा आणि आणि मग सुरुवात करा. नंतर रनिंगला सुरुवात करा. किती छान की भस्त्रिका करा आणि रनिंगला सुरुवात करा. म्हणजे थोडक्यात आपण रनिंगच्या आधी कोणत्या प्रकारचा योगा करावा, तर ह्याच्यामधला तुम्हाला एक प्रकार तर कळालाय की भस्त्रिका करा आणि मग तुम्ही रनिंगला सुरुवात करा, जेणेकरून तुमचा श्वास जो आहे तो श्वास तुम्हाला पुरेल आणि दम लागणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जी आहे ती बॉडीमध्ये एनर्जी जी आहे ती तयार होईल. पण ह्यातलं सर तुम्ही सगळ्यात चांगली जी गोष्ट सांगितली ती ही होती की तुम्ही श्वास घेताना घेण्याचा टाइम आणि सोडण्याचा जो टाइम आहे तर ह्याच्यावरती पण फोकस केला पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण फक्त श्वास घेतला की झालं, हम्म, तर हम्म. आपलं काम झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये घेणं आणि सोडणं ह्या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, हे ह्या तुमच्या माहितीतून फार छान कळालेलं आहे आम्हाला. आता सर ज्यावेळेला लोक धावतात तर त्यावेळेला बऱ्याचदा प्रॉब्लेम असा होतो की त्यांचं जे पॉश्चर आहे किंवा फॉर्म जो आहे तर तो फॉर्म बिघडल्यामुळं पण त्यांच्या ब्रिदिंग वरती परिणाम झालेला दिसतो आणि मग ते ना लवकरच रनिंग केल्यानंतर फटीग येऊ शकतो. तर अशा ह्याच्यामध्ये रनिंगचा फॉर्म सुधारण्यासाठी काही योगाचे प्रकार आहेत का? किंवा कोर आणि स्पाइनची अलाइनमेंट करण्यासाठी काही योगाचे प्रकार आहेत का? आणि योगा त्याच्यासाठी कसा मदत करतो? छान प्रश्न हा खूप सुंदर आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला जे कोर तुमचे मसल्स आहेत हा ह्याच्यावरती हा प्रश्न आहे किंवा फोकस्ड आहे. कोर म्हणजे काय आहे, की तुमची अपर बॉडी जी आहे, जी हा शोल्डर्स, बरोबर. हँड्स आहेत, तुमच्या नेक आणि हेड आहे, तर हम्म, तो पार्ट खालच्या पार्टशी जोडणारा जे स्नायू आहेत म्हणजे पायाशी जोडणारे, म्हणजे थोडक्यात ॲब्डॉमिनल्स असतील, साईड्सचे मसल्स असतील आणि बॅकचे मसल्स असतील, हे सर्व कोर मसल्स आहेत. ओके. तर हे जर तुम्ही स्ट्रॉंग केले हम्म, काही आसनांनी, तर ते तुम्हाला तुमच्या जे रनिंगचे मसल्स आहेत किंवा हम्म, पायाचे हम्म, जे स्नायू आहेत, तर त्यांना शेवटपर्यंत सपोर्ट करतील. बऱ्याच वेळा काय होतं, की समजा 1 किलोमीटर 2 किलोमीटर तुमचा कोर चांगला राहतो, हा पण जसं जसं रनिंग वाढतं तसं तसं ते कोर जो आहे तो वीक होऊन जातो आणि त्यामुळे मग फॉर्म बिघडतो रनर्सचा. हा म्हणजे आणि मग काही रनर्स असे पुढच्या बाजूला झुकून आणि ते असे असे रन करताना दिसतात हिल वरती, तर तिथं त्यांचं पोश्चर जे आहे ते बिघडलेलं आहे. पोश्चर बिघडलं की तुमची इफिकसी कमी होते. इफिकसी अच्छा. कमी झाली की तुम्ही लवकर दमणार. ओके. तर त्यामुळे हा कोर जो आहे, तो तुम्ही चांगला जर सुधारायचा असेल, तर त्याच्यासाठी काही आसनं आहेत, त्याच्यात की नौकासन आहे किंवा फलकासन किंवा प्लँक पोज आहे हम्म. किंवा भुजंगासन आहे. ह्याच्यामुळे तुमचे कोर मसल्स चांगले स्ट्रॉंग होतील आणि त्यामुळे तुमचं पोश्चर आणि फॉर्म सुधारेल. मग ह्यातलं एखादं आसन आम्हाला पायल मॅडम दाखवणार आहेत का? हा, 100% दाखवणार आहे. तर ते सुरुवातीला तुम्हाला नौकासन, हम्म. ज्याच्यामध्ये तुमचे ऍप्स चांगले डेव्हलप होतील किंवा स्ट्रॉंग होतील, हे दाखवणार आहे. बॉडीची व्ही जी आकडा आहे आपला अल्फाबेट आहे त्याप्रमाणे पोश्चर होतं. पाय गुडघ्यामध्ये स्ट्रेट राहतात आणि हात जे आहेत ते गुडघ्यापर्यंत किंवा साधारण त्या हा लेवलला राहतील. मान जी आहे ती पाठीच्या रेषेमध्ये राहील. हा ह्या पोश्चरमध्ये आपण राहायचंय साधारण 15 सेकंद 30 सेकंद, आणि ह्याच्यामध्ये पण श्वासोश्वास चालू ठेवायचा. सावकाश मॅडम, सोडा हा. हा, छान. अच्छा. हे नौकासन आहे. त्याचा दुसरा एक नेहमी आपण जो करतो तो म्हणजे प्लँक. हम्म. आता प्लँक मध्ये हाय प्लँक असतो, लो प्लँक असतो, साईड प्लँक असतो. तर आपण हा हाय प्लँक पाहतोय. याच्यामध्ये बॉडीची फळीप्रमाणे अवस्था होते. मान, पाठ आणि पाय एका रेषेमध्ये आहेत. हम्म. खांद्याच्या खाली तुमचे हात आहेत. बर. हा, याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की सीट खाली जाते, हम्म, तर ती हम्म, हम्म. साधारण अशी हवी आहे. मॅडम खाली बऱ्याच लोकांची कशी असते दाखवा जरा, अशी असते. तर हा असं नकोय. हा हा पाठीला बाक नकोय. अच्छा, म्हणजे ती फळीप्रमाणे, पाठ आणि हे जे आहे ते सगळं एका सरळ एका फळीप्रमाणे रेषेत आलं प्लँक. पाहिजे. प्लँक म्हणजे अच्छा. फळी. हा? हा. तर हे फलकासन किंवा प्लँक पोज आहे. पायल मॅडम अतिशय सुंदर प्रकारे हे सगळे योगाचे प्रकार दाखवतायत आणि त्याच्यामुळं आमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना पण योग करताना कोणती काळजी घेतली पाहिजे ह्याच्यासाठी उपयोग होईल. आता सर ह्याच्याशीच रिलेटेड एक पुढचा प्रश्न आहे की आपण योगाबद्दल बोलतोय किंवा ह्याच्याबद्दल बोलतोय, त्याच्याबरोबर अलीकडे एक नवीन प्रश्न उभा राहतो, तो आहे मानसिक ताण.
तर लोकांना चं शेड्यूल एवढं बिझी आहे आणि त्याच्यामधून ते त्यांच्या कुठल्यातरी एखाद्या एक्सरसाइजसाठी ज्यावेळेला वेळ देत असतात, त्यावेळेला हा जो काही मानसिक तणाव आहे, तर तो आपल्याला रेसच्या आधी येऊ शकतो, की बाबा माझं उद्याचं शेड्यूल अमकं-अमकं आहे. आता मला आज रेस करायची आहे, उद्या मला हे शेड्यूल पण माझं फॉलो करायचंय. किंवा तर अशा प्रकारचा कोणताही जर मानसिक तणाव आहे, तर तो तणाव कमी करण्यासाठी योगा कसा मदत करू शकतो? रेसच्या आधीचा येणारा मानसिक तणाव. आता तणाव म्हटलं तर तुम्ही म्हणताय बरोबर आहे. आजकाल स्ट्रेस हा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे बरोबर आपल्या सर. लाईफमध्ये. हां. त्याचप्रमाणे रनर्सच्या लाईफमध्ये पण स्ट्रेस येतोच येतो. कारण जी लोकं बिगिनर्स आहेत त्यांना काय असतं, की माझी रेस कंप्लीट होईल का? 21 किलोमीटर कधी ऐकलेलंही नसतं, कधी आपण पळू शकतो. आणि जे एलाइट किंवा जे सीझन्ड रनर्स आहेत त्यांच्या डोक्यामध्ये वेगळं चक्र चालू असतं, हं. की मागच्या वेळी मी समजा 2.25 तासात हाफ मॅरेथॉन केली किंवा सातारा हिल केली. तर आता ह्या ह्या वेळेला वेळेला मी मी सब 2 टू तासात करणार. करेल का? जो हां, सब टू करत असतो तो म्हणतो मी 1.5 तासातच करतो. हां. मग हे जो स्ट्रेस असतो तो आपणच आपण घेतलेला असतो, प्रेशर घेतलेलं असतं. मग ते आदल्या दिवशी रात्री बऱ्याच वेळा तर मी अनुभवलंय, की झोपच येत नाही. उद्या मी ह्या हिलमध्ये जेव्हा पॉवर हाऊस येईल तेव्हा मी ह्या पेसनी पळणार, तिथं मी एवढ्या पेस करणार, मला टर्न अराउंडला तासाच्या आत पोहोचायचंय. सारखं डोक्यात चक्र चालू असतं आणि त्याच्यामुळे झोप येत नाही, स्ट्रेस आलेला असतो आणि त्याच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स गडबडू शकतो. मग आता हे तुम्ही समजा रेसला तर उभारलाय आणि आता स्टार्ट म्हटला म्हणजे हां, हां. काउंटिंग होतं ना, बरोबर. 10, 9, 8 वगैरे त्यावेळेला तुमचं हार्ट लगेच थोडंसं पेसिंग होतं आणि थोडंसं मन अनस्टेबल होतं. मग त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर काही ध्यानाचे प्रकार असतील, काही श्वसनावरती केंद्रित काही प्रकार असतील, काही ध्यानात्मक आसनं असतील, हं. तर ते तुम्ही केलं तर तुमचं मन स्टेबल होईल अच्छा. आणि स्ट्रेस कमी होईल. म्हणजे मनाला आपण शांत करण्यासाठी पण योगा करू शकतो, जेणेकरून मनावरचा ताण कमी होईल आणि आपल्याला आपल्या रनकडे फोकस करता येईल. तर सर एखादं आम्हाला आसन दाखवलं तर आणखीन चांगलं वाटेल. हो, हो. तर हे अँक्झायटी कमी करण्यासाठी आता आम्ही काही योग वर्ग जेव्हा घेतो, तेव्हा पहिला आम्ही जे सांगतो तो म्हणजे प्राणाकर्षण क्रिया. हं. तर प्राणाकर्षण क्रियामध्ये काय होतं, की आपण आता पाहूया तर म्हणजे हां. लक्षात येईल कसं म्हणजे करायचं ते पायल मॅडम डेमो दाखवतात दाखवतात. आपल्याला. हां. तर याच्यामध्ये कुठलंही ध्यानात्मक आसन असेल, जसं की आता ह्या सुखासनात बसल्यात, तसं बसून तुम्ही डोळे बंद करून श्वास आणि प्रश्वास ह्याच्यावर फक्त लक्ष द्यायचंय. म्हणजे श्वास घेताना जो बाहेरचा गारवा आहे, तो नाकपुडीवरती जाणवतोय आणि हं. बाहेरचे जे पॉझिटिव्ह वाइब्स आहेत, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ऑक्सिजन आहे, हे अच्छा. आपल्या बॉडीमध्ये जातीये, हं, अशी हं, हं, कल्पना हं, करायची आणि प्रश्वास जेव्हा करतोय त्यावेळेला उष्ण जो श्वास आहे नाकपुडीपाशी जाणवतोय हं. आणि आतले जे टॉक्झिन्स आहेत, कार्बन डायऑक्साईड आहेत, तर तुम्ही बाहेर सोडताय. म्हणजे प्राणाला आकर्षित करताय बॉडीमध्ये. अशी आपली कल्पना करायची. जसं आपण कल्पना करू त्या पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होत असतात. म्हणजे आपण इन्हेलेशन करतोय त्यावेळेला आपण असं इमॅजिन करायचं की सगळी पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या आतमध्ये भरतीये हां, हां. आणि ज्यावेळेला आपण एक्झेलेशन करतोय त्यावेळेला आपल्या शरीरातले जेवढे काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या बाहेर पडतायत. निश्चित. आणि म्हणून काय होतं, की थोडक्यात बॉडी आणि माइंड कनेक्ट होतं. हां, हां. जसं ज्याला आपण योग म्हणतो. आणि ह्याच्यामुळे 100% स्ट्रेस कमी होतो. आता रनिंगच काय, पण इव्हन एखादं लहान मूल जेव्हा एक्झामला जातं, त्यावेळेला पण तुम्ही हे जर केलं तर तुम्ही अच्छा. लगेचच शांत होता. तुमचं बॉडी लगेच, तुमची माइंड लगेच काम होते, बॉडी पूर्ण रिलॅक्स होते आणि स्ट्रेस कमी होतो. सर, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न असा आहे, की बरेच लोकं विचारतात, की योगा करायचा तर मग धावण्याच्या आधी करायचा, की धावण्याच्या नंतर करायचा? आणि धावण्याच्या आधी करायचा असेल तर तो कुठल्या टाईपमध्ये केला पाहिजे किंवा कोणत्या टाईपचा असला पाहिजे? आणि धावण्यानंतर जर काही योगाचे प्रकार करायचे असतील तर ते कुठले केले पाहिजेत? आता आपल्या शेड्यूलमध्ये पण आपण जो संडे लाँग रन करतो किंवा इतर वेळेला आपला वर्कआउट होतो. हां, आपण नेहमी सुरुवात जेव्हा रन करतो तेव्हा पटकन आल्या-आल्या लगेच गाडी लावून लगेच रनिंग सुरू करत नाही. तर आधी बरोबर, आपण वॉर्मअप करतो. बरोबर. तर योगामध्ये पण जे डायनॅमिक स्ट्रेचेस आहेत किंवा डायनॅमिक योग आहे, जसं हां, की विनयासा योग आहे, हठयोग आहे किंवा हां. अष्टांग योग आहे. तर तो तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल सूर्यनमस्कार आहे. त्याच्यामध्ये अच्छा. आपण हे 12 पोजेस करतो. तर हं, त्याच्यामध्ये मूव्हमेंट होते बॉडीची. मूव्हमेंट झाली की बॉडी वॉर्मअप होते. हं, हं. हृदयाची गती हळूहळू वाढायला लागते आणि मसल्स जे आता रात्रभर तुम्ही झोपल्यामुळं सगळे शिथिल असतात. तर ते बरोबर. थोडे स्लाइटली स्ट्रेच होतात किंवा ते वर्क करायला सुरू करतात हं, हं, आणि हं. त्याच्यामुळे वॉर्मअप होतं आणि हा वॉर्मअप झाल्यानंतर मग तुम्ही जेव्हा रनिंग सुरू करता, हां, तेव्हा ते इझिली होतं. तिथं कुठं तुम्हाला इंजुरी होत नाही. बरोबर. आणि मग तुम्ही रनिंग करून आल्यानंतर तुम्ही काय करता, की मग कूल डाऊन करता.
मग त्या ओके. कूलडाऊन साठी पण काही आसनं आहेत, जसं की रेस्टोरेटिव्ह जे आसने आहेत, जसे हम्म. की पश्चिमोत्तानासन आहे किंवा ब्रिज पोज आहे. तर हम्म. ह्याच्यामध्ये तुम्ही थोड्या वेळ थांबायचं, त्या स्नायूला थोडासा ताण द्यायचा, मुवमेंट न करता थोडासा त्याला ताण दिल्यानंतर काय होईल की त्याच्यामध्ये साठलेले ते लॅक्टिक ऍसिड आहे ते रिलीज होईल आणि त्यामुळे ओके. पेन रिलीफ होईल आणि हा. रिकव्हरी फास्ट होईल तुमची. तर ओके. सुरुवात करताना डायनेमिक करा आणि संपल्यानंतर रेस्टोरेटिव्ह किंवा कूलडाऊन करा. मग असं एखादं आपल्याला आसन दाखवता येईल का? हा, तर पहिलं जे आपण म्हटलं की सूर्यनमस्कार ते करू शकता किंवा जसं की वीरभद्रासन आहे, तर त्याच्यामध्ये पल्सेस केल्यानंतर पण तुम्ही वॉर्मअप होऊ शकता किंवा एखादं ताडासन असेल हम्म. तर ते पण करताना जर पुढं मागे चाललात किंवा हम्म. त्याच्यामध्ये खालीवर केलं तर बॉडीला मुवमेंट मिळाले की वॉर्मअप होणार आहे. तर ओके. आपण थोडंसं बघूया वॉर्मअप योगा. याच्यामध्ये सूर्यनमस्कार आता आपण बघणार आहोत. सूर्यनमस्कार खूप महत्वाचे आहेत. सर्वांना माहित आहेत, पण आयडियली कसे करायचे तर हे त्या आपण पाहूया. सूर्यनमस्कारामध्ये बेसिकली तो 12 आसनांचा एक संच आहे, ज्याच्यामध्ये श्वासही घेण्यावरती पण लक्ष श्वास ठेवायचं. घेणं आणि सोडणं ह्याच्यावरती पण लक्ष असतं. हम्म. 8 आसनं आहेत ऍक्च्युली आणि 4 आसनं रिपीट होतात, सगळे मिळून साधारण 12 आसनं आपण म्हणतो. ओके. तर पहिल्यांदा आपण आसनं कुठली कुठली कशी करायचे ते बघू आणि मग श्वासावरती कसं कमी जास्त असतं ते पण पाहूया. आता पायल मॅडम तुम्हाला डेमो दाखवतील. पहिलं जे आहे हे नमस्कारासन, नंतर ऊर्ध्व नमस्कारासन किंवा हस्त उत्तानासन, तिसरं जे आहे पादहस्तासन, चौथं एक पाद प्रसरण किंवा अश्वसंचलनासन, नंतर प्लँक पोज करू शकता किंवा पर्वतासन करू शकता. पायल मॅडमने पर्वतासन केलेलं आहे. नंतर 6वं जे आहे ते अष्टांगासन, 8 अंग जी आहेत ती शरीराची जमिनीला लागतात. नंतर 7वं जे आहे ते भुजंगासन. नंतर आता रिपीट सुरू होतील, त्याच्यामध्ये परत पर्वतासन परत आलेलं आहे. नंतर अश्वसंचलनासन, नंतर पादहस्तासन, हस्त उत्तानासन आणि पूर्वस्थिती. तर हे 12 आसनं आहेत. 12 आसनांची ही नाव आहेत. आता याच्यामध्ये आपण पाहूया की आयडियल प्रत्येक पोज कशी पाहिजे हे पाहूयात. याच्यामध्ये पहिलं जे आहे हे नमस्कारासन आहे. याच्यामध्ये योगिक नमस्कार आहे, छातीवरती हात आणि हाताचा काटकोन राहतो, डोळे बंद, श्वास सोडलेला असतो. नंतर आता दुसरं ऊर्ध्व हस्तासन. याच्यामध्ये जे कानापशीत दंड आहेत, गुडघे स्ट्रेट राहतात, पाठीला थोडासा भाग असतो, श्वास सोडलेला घेतलेला असतो. श्वास सोडत सोडत खाली हे पादहस्तासन आहे. हात जे आहेत ते तुमच्या पायाला किंवा जमिनीला टेकतील, गुडघे सरळ राहतील. बरेच लोक काय करतात, गुडघे वाकून हे करतात. गुडघे वाकवले तर तुम्हाला काही याचा फायदा होणार नाही, कपाळ स्ट्रेचिंग होणार प्रॉपर. गुडघ्याकडे तुमचे डोकं जाण्याचा प्रयत्न ठेवायचा. तिसरं हे जे आहे हे अश्वसंचलनासन किंवा एकपाद प्रसरण. याच्यामध्ये पहा, एक मिनिट पायल मॅडम, याच्यामध्ये पहा आता तुमचे दोन्ही हाताच्या मध्ये पाय राहतात. बरेच लोक पाय असतो तो मागे जातो, तर फक्त जो एक पाद प्रसरण आहे तो मागे जाईल, पण बाकी तिन्ही गोष्टी एका लाईनीमध्ये असणार आहे. करेक्ट. ठीक आहे. नंतरचं जे आहे ते मॅडम प्लँक पोझिशन दाखवा. ही प्लँक पोझिशन असेल. याच्यामध्ये पहा फळीसारखी अवस्था मगाशी आपण सांगितलं तशी. जे हात आहे ते खांद्याखाली आहेत, नजर समोर आहे आणि एका रेषेमध्ये येतात पाय, पाठ आणि डोकं. हे तुम्ही करा. नंतरचं आसन जे आहे ते अष्टांगासन. आता 8 अंग कोणते कोणते पहा. दोन्ही पाय, दोन्ही गुडघे, छाती लागलेली, सीटचा भाग वरती उचललेला आहे, आणि मग पुढे कपाळ आणि दोन्ही हात, असे 8 अंग हे जमिनीला लागलेत. याच्यामध्ये श्वास घ्यायचा आणि सोडलेल्या अवस्थेत बाह्य कुंभकात जायचं येतं. नंतरचं जे आहे आसन 7वं ते आहे ते भुजंगासन आहे. ह्याच्यामध्ये पहा यांनी सरळ हस्त भुजंगासन केले. पाठीला थोडा कर्व आहे, गुडघे तुम्ही टेकू शकता जर जमत नसेल तर, किंवा गुडघे उचलून पण हे तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता रिपीट आसन मध्ये परत पर्वतासन. पर्वतासनामध्ये काय होईल की हनवटी जी आहे छातीच्या खोबणीमध्ये बसेल, पाय सरळ राहतील आणि जास्तीत जास्त आपलं जे वरचा खांद्याचा भाग जो आहे तो खाली दाबायचा आहे ह्याच्यामध्ये, त्याने कोण पाठीमध्ये स्ट्रेच येईल आणि पायामध्ये जे हॅमस्ट्रिंग मसल्स आहेत त्याच्यामध्ये पण चांगला स्ट्रेच येईल, खांद्याचे मसल पण रिलॅक्स होतील.
आणि महत्वाचं आहे की टाचा जे आहे, टाचा बघा जमिनीला टेकलेले आहेत. हा हे बरोबर. टेकवण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांची टेकत नाही त्यांनी हळूहळू पाय पुढे चालवत नेता येईल, जेणेकरून ते टेकतील. समजा एखाद्याचे आता मॅडम दाखवा एकदा की पाय टेकत नसतील तर अशा अवस्था असते. पण चालवत चालवत पाय जर पुढे नेले तर हळूहळू तुमचे टाच टेकेल. अच्छा. हा. आणि मग तो स्ट्रेच जो आहे तो तो व्यवस्थित व्यवस्थित येईल. येईल. हो. अच्छा. नंतर म्हणजे परत आता एक पाद आकर्षण होईल. हम्म. हे अश्वसंचलनासन. हे रिपीट आहे परत आता. अच्छा, म्हणजे आपण ज्यावेळेला वरती हात नेतोय तर त्यावेळेला श्वास घ्यायचा आहे हा, आता आणि ज्यावेळेला श्वासाचं पायाकडं नेतोय त्यावेळेला साधारण मला लक्षात आलं बरोबर की आहे. श्वास आपण हा. सोडतोय. तर हे ह्याच्याकडे लक्ष पाहिजे की परत एकदा रिपीट दाखवूया की श्वासाप्रमाणे कसं करायचंय. हा, आता नमस्कार आसन नंबर 1, श्वास बाहेर, आत, बाहेर, आतमध्ये श्वास घ्यायचा आहे, परत सोडायचा. आता घ्यायचा आणि सोडलेल्या अवस्थेत खाली जायचंय. श्वास आत भुजंगासनामध्ये, श्वास बाहेर, पुन्हा श्वास आत घेत घेत आकर्षण, श्वास सोडत सोडत परत पादांगुष्ठासन, श्वास घेताना ऊर्ध्वहस्तासन आणि श्वास सोडत नमस्कार. म्हणजे अल्टरनेटली श्वास घेणे सोडणे असं व्हायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून तुमचा स्टॅमिना हे करताना टिकून राहील आणि प्राणायाम होईल. हा, म्हणजे एवढे दिवस आम्हाला असं वाटत होतं की फक्त सूर्यनमस्कार करायचे, पण त्याच्या बरोबरीनं तिथं श्वासाला पण महत्व आहे. याच्यामध्ये काय होतं, सूर्यनमस्कार केल्यामुळं तुमचा बॉडीचा एन्ड्युरन्स स्ट्रेंथ वाढते, प्राणायाम होतो, मनाचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आता हे झालं सर की आपण रनिंग करण्याच्या आधी आपण सूर्यनमस्कार केला, रनिंग झाल्यानंतर काय कुठले आसनं वगैरे करता येतील? म्हणजे जो योगा करणार आहोत आपण, तर तो कुठल्या टाईपचा करू शकतो किंवा काय? तो अगदी कूल डाऊन किंवा स्ट्रेचिंग टाईप ऑफ योगा व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये अधोमुख श्वानासन आहे ते करू शकता किंवा पाठीवर झोपून पवन मुक्तासन करू शकता. आता अधोमुख मध्ये पण तुम्ही काफला कसं स्ट्रेच करायचं एकदा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अधोमुख मध्ये थोडंसं व्हेरिएशन ओके कसं करता येईल आणि जेणेकरून स्ट्रेचिंग होईल. अच्छा, म्हणजे पायल मॅडम आपल्याला दाखवतील. ह्या आसनाचं नाव काय आहे? डाऊनवर्ड फेसिंग डॉग किंवा अधोमुख श्वानासन किंवा पर्वतासन पण म्हणू शकता. वेगवेगळी नाव आहेत एकाच ह्याला. आता ह्याच्यात व्हेरिएशन पहा. हे स्टॅटिक आसन झालं. तर तुम्ही पुन्हा एकदा दाखवा मॅडम. पायाची मुवमेंट करायची आपल्याला. जावा खाली. आता काफ साठी कसं करता येईल बघा हे आसन. आता तुमचे काफ कधी कधी टाईट होतात किंवा त्याच्यात क्रॅम्प्स येतात. त्याच्यामध्ये पायाची अल्टरनेट मुवमेंट करायची आणि नंतर मग हे स्ट्रेच करायचं. पहिल्यांदा पायाची मुवमेंट दाखवा मॅडम कशी करायची. ही मुवमेंट व्हायला हवी आहे. हे इव्हन तुम्ही डायनॅमिक स्ट्रेचेस मध्ये करू शकता किंवा नंतर रेस्टोरेटिव्ह करताना पण तुमचं लॅक्टिक ऍसिड जे काफ मध्ये आहे ते रिलीज करण्यासाठी करू शकता. आणि डीप स्ट्रेच करायचं असेल काफ तर त्याच्यामध्ये एक पाय उचलायचा आणि तो दुसऱ्या पायाच्या काफवर ठेवून जो खाली पाय आहे स्ट्रेट तो त्याचा काफ स्ट्रेच होतोय. दुसऱ्या पायाने पण हे करू शकता. तर हे रनिंग झाल्यानंतर हे केलं तर तुम्हाला चांगली रिकव्हरी मिळेल. आता किती छान माहिती मिळाली आपल्याला की आपण रन करण्याच्या आधी जो योगा करतोय तो डायनॅमिक योगा, की ज्यानं बॉडी मधली हीट जी आहे ती वाढली पाहिजे किंवा हीट जनरेट झाली पाहिजे, ज्याचा उपयोग आपल्याला थ्रू आउट द रनिंग होईल. आणि ज्या वेळेला आपला रन संपतोय तर त्यावेळेला पोस्ट रन मात्र आपल्याला रिस्टोरेटिव्ह योगा, म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं स्ट्रेचिंग झालं पाहिजे, तर अशा टाईपनी योगा करावा लागतो. ही माहिती पण सर किती उपयुक्त आहे, की जे बऱ्याच लोकांना हे पण माहिती नसतं की का स्ट्रेचिंग करतोय आपण, आणि ते आधी करतो ते स्ट्रेचिंग नक्की कशा टाईपचं आहे आणि नंतर करतोय ते प्रकार कशा टाईपचे आहेत. तर आधीच्या हालचाली ह्या जास्त जोरात केल्या जात आहेत जेणेकरून बॉडी मधली हीट वाढावी, आणि नंतर मात्र त्या संथ गतीनं की जेणेकरून बॉडी जी आहे त्याचं ती कूल डाऊन प्रोसेसकडे जावी. आता सर ह्याच्याशीच रिलेटेड एक पुढचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आपण रनिंग म्हणजे स्पर्धा जवळ येते किंवा स्पर्धेचा दिवस जवळ यायला लागतो तर त्यावेळेला साधारणपणे रनचं डिस्टन्स पण वाढत वाढत जातं. मग त्यावेळेचे जे रनिंग शेड्यूल असतात ते थोडेसे हेक्टिक रनिंग शेड्यूल्स असतात. तर अशा वेळेला आपण कोणते काळजी घेतली पाहिजे आणि कोणती आसनं आहेत
की जी रनिंग डेज जे आहेत किंवा आपण इव्हेंट जो आहे, तर तो स्पर्धा जवळ आलेला दिवस जो आहे, तर त्या दिवसाच्या आधी टाळावीत. बरोबर. तर कसं होतं, की तुमचं शेड्यूल आता 16 आठवड्याचं संपत आलेलं आहे आणि तुम्ही अगदी व्यवस्थित तुमचं फॉर्म आणि तुमचं पोश्चर वगैरे हं, स्टॅमिना चांगला वाढलाय. हं, पण इंटेन्स तुम्ही आता जास्त डिस्टन्स वाढतंय किंवा हाय इंटेन्सिटी रन करून येता. त्यावेळेला जास्त स्ट्रेचिंग नसणारे जे आसन आहेत, जास्त इंटेन्सिटीवाले आसन आहेत, हं, ती टाळावीत. समजा आता उदाहरणार्थ तुम्ही आता स्पीड रन केलंय समजा मंगळवारी. हं, तर त्या दिवशी तुम्ही आल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी फक्त श्वासांवर केंद्रित असणारे आसनं करा. म्हणजे हं, ध्यानात्मक हं, आसन हं, करा किंवा ब्रीथिंग टाइप ऑफ एक्सरसाइज करा किंवा पाय भिंतीवर घेऊन म्हणजे आपण म्हणतो की त्यातला निचराव व्हावा हं, म्हणून जे काय आसनं आहेत कूल हं, हं, डाऊनची हं, हं. हेच करा. म्हणजे तिथं परत तुम्ही इंजुरी होईल असं काही करू नका. नाहीतर इंजुरी झाली की परत तुम्हाला तुमच्या रनिंगमध्ये गॅप पडणार गॅप आणि पडणार. परत फॉर्म खाली येणार तुमच्या रनिंगचा. ओके. हां. हां. आता पुढचा एक प्रश्न असा आहे सर, की काही व्यक्ती जे असतात, तर ते स्थूल व्यक्ती असतात. त्यांचं वजन जरा जास्त आहे. पण ते रन करतायत. तर अशा वेळेला त्यांनी कोणती आसने आहेत, की जी त्यांना वजन कमी करण्यासाठी पण मदत करतील? जसं आता मला एवढ्या वेळ जे काही तुम्ही सांगताय त्याच्यातून हे कळालं, की जरी तुमचं ब्रीथिंग चुकत असेल, तरी तुमचं वजन जे आहे ते वाढत जाईल. कारण एक्झेलेशन व्यवस्थित झालं नाही, तर बॉडीतले टॉक्सिन्स जे आहेत ते तसेच राहतात. जेणेकरून पुढची एनर्जी क्रिएशन जे आहे, ते नीट बॉडीमध्ये होत नाही आणि म्हणून मग ते बॉडीमध्ये फॅटच्या स्वरूपात कुठं ना कुठं तरी ते काय होईल तर सॅच्युरेटेड राहील. तर आपण स्थूल व्यक्ती काही आहेत की ज्यांनी प्रश्न विचारलेले होते की आमचं वजन जास्त आहे. मग अशा वेळेला आम्हाला योगाचे कोणते प्रकार करता येईल जेणेकरून आम्हाला वजन पण नियंत्रित ठेवता येईल किंवा कमी करता येईल? बरोबर. आपण पाहतो की बऱ्याच वेळा माणसाला एखादा झटका बसला किंवा तो खरोखर त्याला लक्षात आलं की आपल्याला आता काही कपडे व्यवस्थित बसत नाहीत, की आपण दिसायला जरा वेगळे दिसायला लागलो. मग ते येतात रनिंगकडे हं. आणि लगेच जोरात त्यांना व्यायाम करायचा असतो. पण लक्षात ठेवा की रनिंग केल्यामुळं जास्त जर वजन असेल तर जॉइंट्स वरती जास्त तुमच्या प्रेशर येऊ प्रेशर येईल शकतं. आणि हं, इंजुरीज व्हायची शक्यता जास्त असते. तुमचे गुडघे किंवा हं, अँकल्स हं, खराब व्हायची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा वजन साधारण नॉर्मल रेंजमध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि मग रनिंगकडे जावा. हं. सुरुवातीला तुम्ही जास्त वॉक करा हां, किंवा हां. स्लो जॉग करा आणि मग जसं-जसं तुमचं वजन कमी होईल, हं, तसं-तसं तुम्ही रनिंग जरा जास्त वाढवा आणि त्याचप्रमाणे आसनं जी आहेत, ती हं, करताना सहज जमतील, सोपी आसनं हं. किंवा ज्याच्यामध्ये तुमचा बॅलन्स जाणार नाही. हां, हां. तर ती टाळा आणि सोपी आसनं करा. म्हणजे बसून करावयाची आसनं जी आहेत, जसे की बद्ध कोणासन आहे हं, किंवा बालासन आहे, चाइल्ड पोज म्हणतो आपण, हं, ते असेल किंवा मकरासन आहे. हं, अशी आसनं सुरुवातीला करा, जेणेकरून तुमच्या बॉडीला एक चालना सुरुवातीला मिळेल आणि हळू तुमचं वजन कमी करायला पण मदत होईल हं. आणि फ्लेक्सिबिलिटी पण वाढेल. मग यातलं काही आसन आपण 1-2 पाहूयात. ज्याच्यामध्ये पहिलं आपण जे मेन्शन केलं ते बद्ध कोणासन आहे. बद्ध कोणासन म्हणजेच कॉबलर पोज आहे किंवा बटरफ्लाय आपण साध्या भाषेत आपण आता बऱ्याच वेळा म्हणतो. हां, तितली आसन तर ते हां. आहे. तर याच्यामध्ये हे बैठक स्थितीमध्ये करावयाचं आसन आहे. याच्यामध्ये दोन्ही पायाचे तळवे हां, एकमेकांना एकमेकाला जोडलेले. जोडायचे हां. आणि हात एकमेकात गुंफून हे पायाकडं खाली घ्यायचे आणि हं, टाच जी आहे ती हं, शिवणीकडे जास्तीत जास्त ओढून घेण्याचा प्रयत्न करायचा. पाठ हं, सरळ राहील, हं, नजर समोर आणि मग गुडघ्याची हालचाल करायची. पहिल्यांदा पूर्ण रेंजमध्ये हालचाल करा. वर पण आणि खाली जातील आणि मग हळू स्पीड वाढवून एक 25 ते 50 ते 100 वेळा ही हालचाल करा. हं, याच्यात सगळ्यात खूप चांगला फायदा काय होतो, की हिप्स जे आहेत तुमचे फ्लेक्झस ओपन होतात, हिप हं, हं, हं. फ्लेक्झस. रनिंग केल्यानंतर बऱ्याच वेळा हे टाईट होतात. हां. तर ते पण ह्याच्यात मोकळे होतात. त्यामुळं हा आसन तुम्ही रनिंग झाल्यानंतर 100% प्रत्येक वेळा हा तुम्ही कराच. हं, हं. तर हे बद्ध कोणासन किंवा बटरफ्लाय किंवा तितली आसन म्हणतो आपण. ह्याच्यामध्ये मग झाल्यानंतर मॅडमची फ्लेक्सिबिलिटी असल्यामुळे त्यांचं डोकं जे आहे, हां, ते पायाला ते टेकवलं की पायाला टेकवून. पाठ मोकळी होते बरोबर. आणि हिप अजून जास्त बाहेर जातात. त्यात अजून एक प्रकार करू शकता, की तुम्ही डायमंड पोज म्हणतो आपण याला. तर अच्छा. थोडेसे पाय पुढे घ्यायचे आणि हात पायाकडे नेऊन मग तुम्ही खाली जाऊ शकता. हं. हं. तर ह्यात थोडंसं व्हेरिएशन करू शकता. दुसरं एक आसन आहे ते पण सुंदर आहे. बालासन म्हणतो आपण चाइल्ड पोज. याच्यामध्ये पहिल्यांदा वज्रासनात बसल्यासारखं बसून मग हळूहळू पुढे कमरेतनं वाकायचंय आणि डोकं जे आहे ते खाली टेकवण्याचा प्रयत्न करायचा. पाठ पूर्ण रिलॅक्स सोडायची. हं. हाताला तुमचे खांदे छान स्ट्रेच होतात.
पाठ पण मोकळी होते. हा, म्हणजे स्ट्रेचिंग पण पूर्ण होते, त्याच्यामुळं हा तिथला आणि फॅट लॉस होण्यासाठी हो मदत होईल. बरोबर. आणि पायाचे जे स्नायू आहेत ते पण ह्याच्यामुळे ताणले जाऊन रिलॅक्स होतात, जसे की कॉर्ड्स असतील किंवा हॅमस्ट्रिंग्स असतील. हा एक व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये. हात मागे घेऊन पण तुम्ही बालासन करू शकता. तर हे दोन्ही अशा काही जे बसून करावायचे आसनं जे आहेत ती सोपी सोपी आसनं तुम्ही सुरुवातीला जे स्थूल व्यक्ती आहेत त्यांनी करावे, त्याचा फायदा निश्चित होईल. आता सर एक म्हणजे असा एक प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. आता तुम्ही 30 वर्ष झाला गायनेकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करता. तर हा प्रश्न जो आहे, तो प्रश्न आम्ही ह्याच्यासाठी विचारतोय की बाबा, ज्यावेळेला स्त्रिया त्यांचे काही कॉमन प्रॉब्लेम्स घेऊन येतात, तर त्यावेळेला त्या विचारतात की बाबा, मेन्स्ट्रुलेशनच्या वेळेला किंवा पिरियड्सच्या वेळेला आम्ही व्यायाम करावा का? आणि केला तर तो कोणत्या प्रकारचा करावा की करूच नये? तर ह्याच्यावरती तुम्ही तुमचं एवढे वर्षाचा रनिंगचा एक्सपिरियन्स, योगाचा एक्सपिरियन्स आणि एवढे वर्ष व्यायामाचा एक्सपिरियन्स आणि प्लस तुम्ही गायनाकोलॉजिस्ट आहात, तर तुम्ही काय सल्ला द्याल? खूप चांगला प्रश्न आहे, की हा प्रश्न वारंवार कोचेसना विचारला जातो स्त्रियांकडून, की मेन्सेस असताना आम्ही रनिंग काही दिवस बंद करू का, 1-2 दिवस रेस्ट घेऊ का? तर तशी बघितलं तर ज्यांना खूप जास्त त्रास होतोय, खूप ब्लिडिंग होतंय, खूप जास्त पोट दुखतंय, त्यांनी निश्चितच एक दुसरा दिवस आराम करावा. अदरवाईज जर तसा काही त्रास होत नसेल आणि फक्त पिरियड्स चालू झाले, ती काही नॅचरल प्रोसेस आहे किंवा नॅचरल एक घटना आहे, तर ती चालू राहील. पण तुम्ही रनिंग त्यामुळे थांबवायची काहीच गरज नाही. उलट असं म्हणेन की इट इज सेफ आणि इट इज ऑल्सो बेनिफिशियल. ओके. जे काही मेन्सेसमध्ये होणारे जे काही मूड चेंजेस आहेत, तर ते तुम्ही रनिंग जेव्हा करता तेव्हा हॉर्मोन्स जे असतात मेंदूमध्ये, एक प्रकारचा हार्मोन आहे एंडॉर्फिन म्हणतात, तर त्याच्यामुळे मूड एलिव्हेट होतो. काय काय लोकांना असं वाटतं की खूप जास्त पोट दुखतंय, डिस्मेनोरिया असतो, तर तो रिलीज व्हायला रनिंग उपयोग होऊ शकेल. त्याच पद्धतीने स्ट्रेस कधी कधी जास्त येतो, तर तो कमी यायला रनिंग तुम्हाला उपयोगी होईल. काय काय लोकांना पोटामध्ये गॅसेस होतात, ब्लोटिंग होतं मेन्सेसच्या वेळेला, तर तो पण कमी होण्यासाठी रनिंग जर तुम्ही त्यावेळेला केलं तर तुम्हाला फरक जाणवेल की ते रिलीज झालंय आणि तुम्हाला मेन्सेसचा जो पिरियड आहे तो सुखाव होईल. फक्त एवढंच काळजी घ्यायची, खूप स्ट्रेनस कुठलेही व्यायाम प्रकार त्यावेळेला करायचे नाहीयेत. म्हणजे हलक्या स्वरूपात आपण रनिंग करू शकतो, कोणतेही एक्सरसाइज करू शकतो, योगा करू शकतो आणि ब्रेक घ्यायची तशी काही गरज नाही. ह्यामध्ये काही आसनं मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे तुम्ही करू शकता, जसे की आता आपण पाहिलेलं बालासन आहे किंवा पश्चिमोत्तान आहे, ब्रिज पोज म्हणजे कंधारासन म्हणतो, ते करू शकता. इव्हन कॅट काऊ पोज जो आहे, म्हणजे आपण मार्जरासन आणि त्याच्याबरोबर काऊ पोज हे एकत्र करू शकतो. ते आपण डेमो बघू शकतो, मॅडम दाखवतील. याच्यामध्ये आता आपण जे पाहणार आहोत तो ब्रिज पोज पाहू. पाठीवर झोपून करावायचा पोज आहे. हा, आता पाय जे आहेत ते जास्तीत जास्त सीटकडे ओढून घ्यायचे, हाताने गोट्यापाशी पायाला पकडायचंय आणि कंबर जी आहे ती जास्तीत वर ढकलायची. तर ही ब्रिज पोज आहे. ह्याच्यामुळे जे पेन्स आहेत ते कमी होतील. त्याच पद्धतीने ज्यांचं फॅट जे वाढलेलं आहे हिपच्या बाजूने, ते कमी व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे स्ट्रेचिंग होतं चांगलं ह्याच्यामध्ये, क्वाड्सचं आणि हॅमस्ट्रिंगचं, तेही कमी होतं. ह्याच्यात व्हेरिएशन पण काही देऊ शकतो आपण. वरती घेणे, खाली देणे अशी मुवमेंट करू शकतो, किंवा एक पाय वरती उचलून ती व्हेरिएशन पण, एक पाय वरती उचलून अशा पद्धतीने पण मग होल्ड करू शकतो किंवा मुवमेंट करू शकतो. ओके. हा, तर हे ब्रिज पोज आहे किंवा कंधरासन म्हणू शकतो. तर हे मेन्सेस मध्ये केलं तर याचा उपयोग होईल. त्याचप्रमाणे ज्यांचं फॅट जास्त वाढलेले कमरे हिपच्या भोवती, ते कमी करण्यासाठी पण उपयोग होऊ शकेल. अच्छा. हा, आता हे तुमचं एक मग सांगायचं राहिलं ते आपण आता पाहू की तुमचा व्यायाम म्हणजे तुमचं वॉर्मअप झाला, रनिंग झालं, स्ट्रेचिंग झालं, हे सगळं झाल्यानंतर शेवटी तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट करायची, ती म्हणजे शवासन. अच्छा, शवासन करायला पाहिजे, ते तर फार आवडेल लोकांना. आता एकदा शवासनचं पण डेमो पाहूया की कशा पद्धतीने शवासन करायचंय. शवासन म्हणजे की कॉर्पोस पोज. कॉर्पोस म्हणजे जसं एखादा मृत देह खाली जमिनीवर ठेवलेला आहे, तर तो कसा असतो,
तर त्याच्यातली पूर्ण एनर्जी काढून टाकलेली असते, तो पूर्ण रिलॅक्स असतो, कुठेही हालचाल नसते. त्याच्यामध्ये ही पोश्चर घ्यायची की जमिनीवर झोपायचं, पायामध्ये 1-1.5 फुटाचं अंतर घ्यायचं, हात साधारण 1-1.5 वीत बॉडीपासून लांब असतात, हाताचे तळवे जे आहेत त्या आकाशाकडे असतात, हाताची बोटं अर्धी मिटलेली किंवा अर्धी उमरलेली असतात, मान जे आहे ती डाव्या साईडला, आणि डोळे बंद ठेवायचे. आणि एक एक खालून पायाच्या बोटांपासून वरतीपर्यंत जे पार्ट्स आहेत, त्याचे पायाची बोट आहेत, काफ्स आहेत, गुडघा आहे, मांड्या, पोट, छाती, ह्याला पाठीचा इन्स्ट्रक्शन भाग, देऊन हा शिथिल स्वतः करायचंय. स्वतःला इंटरसेक्शन द्यायचे, आणि ते पार्ट तुम्ही रिलॅक्स करत करत वर जायचं. मानेचा पार्ट असेल, खांदा असेल, तो रिलॅक्स करायचा, आणि चेहऱ्यावरचे स्नायू असतील, डोळ्यातल्या पापण्यातला तर जो ताण आहे तो काढून टाकायचा, आणि नंतर मग दोन्ही भुवयांच्या मध्ये जे आज्ञाचक्र आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून श्वासोश्वास जो आहे तो तुमचा भ्रुकुटी मध्यापासून छातीपर्यंत, आणि छातीपासून भ्रुकुटी मध्यापर्यंत असा चालू आहे, ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं. आणि सर्व बॉडीतला पूर्ण जी चेतना आहे ती काढून टाकलेली आहे, त्यात परत आता काही जीव नसल्यासारखंच तो पूर्ण रिलॅक्स सोडायचा आहे. साधारण एक 5 मिनिटं हे शवासन तुम्ही प्रत्येक वेळेला रनिंग करून आल्यानंतर जर केलं तर तुमची बॉडी रिज्युव्हनेट होईल, माइंड पण, मनातला जो ताण आहे तोही सगळा पूर्ण निघून जाईल, आणि तुम्ही एकदम फ्रेश व्हाल. सोडताना पुन्हा वरपासून खालीपर्यंत बॉडीमध्ये चेतना भरत भरत हळूहळू थोडीशी हालचाल हाताची पायाची करायची, आणि मग डाव्या साईडला वळून परत सुखासनात किंवा वज्रासनात बसायचं, डोळे बंदच ठेवायचे, आणि मग तुमची काय प्रार्थना असेल, शांतीपाठ असेल तो करायचा, हाताची थोडी घर्षण करायचं, आणि मग डोळ्यावरती, कपाळावरती हात फिरून सावकाश डोळे देवाचा आभार मानत उघडायचे. वा, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सेशन संपवायचा. छान. आजच्या सेशन मध्ये खरं तर सर हे पहिली गोष्ट लक्षात आली ती म्हणजे की योग जो आहे तो योग फक्त शरीरालाच नाही तर मनालाही मजबूत करतोय, आणि त्याच्या बरोबरीने आपण जर काही म्हणजे रनिंग करतोय तर योग त्याच्यासाठी पण मदत करतोय. आता हे जे काही आपण बघतोय तर ह्याच्यामध्ये आपल्याला योगाचं महत्व तर कळालंय, पण योगामधला आणखीन एक पार्ट आहे तो म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे. तर आपण जेबीजी सातारा हिल मॅरेथॉन प्रस्तुत असणाऱ्या पुढच्या भागामध्ये श्वासोश्वासावरतीचा एक भाग घेऊन येतोय, ज्याच्यामध्ये पूर्णपणे आपण ब्रिदिंग एक्सरसाइज जे आहेत त्याच्यावरती फोकस करणार आहोत, आणि ब्रिदिंग टेक्निक्स ज्या आहेत त्या शिकवल्या जाणार आहेत. आजच्या आपल्याला ह्या भागासाठी डॉक्टर राजेश यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, आणि पायल यांनी खूप सुंदर प्रकारे आपल्याला ती सर्व योगासनं करून दाखवलेली आहेत. त्याच्याबद्दल मी ह्या दोघांचेही आभार मानते. थँक्यू पायल, थँक्यू डॉक्टर राजेश. आणि आपलं जे काही सातारा हिल मॅरेथॉनची साईट आहे त्याच्यावरती आपण एक ई गाईड दिलेलं आहे. तर हे ई गाईड जे आहे ते प्रत्येक स्पर्धकानं नक्की वाचावं. हे वाचण्यामागचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये सर्व इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेले आहेत. त्या इन्स्ट्रक्शन तशाच तशा फॉलो केल्या तर तुम्हाला लागणारे जे काही मदत आहेत ड्युरिंग रन तर ती व्यवस्थित मिळू शकते. तुम्हाला पहिल्यांदाच तुम्ही रेस गाईडचा अभ्यास केलेला असेल तर साधारणपणे किती हाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला मिळणारे एड स्टेशन जे आहेत ते तुमच्यापासून जवळ आहेत, मेडिकल कॅम्प्स तुमच्यापासून किती अंतरावरती आहेत, तर हे ह्याची मदत तुम्हाला होईल, आणि तुमचा रन जो आहे तो चांगला होईल. तर सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो की तुम्ही रनिंगला येताय तर रनिंगला येण्याआधी हे सर्व एपिसोड अगदी नक्की नीट बघा, ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या रनच्या दरम्यान होईल. आणि नक्की आम्हाला फॉलो करा, आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.